राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचं शिर्डीत 2 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलंय. या शिबिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. त्यानं 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. आम्ही आज मटण खातो. राम बहुजनांचा आहे. आम्ही रामाच्या पावलावर चालतो. 14 वर्ष जंगलात काय खाणार असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला. राम आपला आहे, बहुजनांचा आहे. राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो. रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलही मोठा दावा केलाय. गांधीजी यांचं नेतृत्व यांना फार अगोदरपासून मान्य नव्हतं. त्यांच्यावर 1947 साली हल्ला झाला नव्हता. त्यांच्यावर 1935 आणि 1937ला हल्ला झाला होता. कारण तर गांधी हे बनिया होते, म्हणजे ओबीसी होते आणि ओबीसींचं नेतृत्व हे त्यावेळी सुद्धा मान्य नव्हतं असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, शिर्डी.